नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की दुकान सुरू करायला किती खर्च येतो, पण फक्त पैसे असले म्हणजे दुकान सुरू होतं का? तर नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की किराणा दुकान सुरू करायला कोणकोणत्या लायसन्सची गरज लागते आणि त्या लायसन्स बनवण्यासाठी किती खर्च येतो. एकदम कमी खर्चात लायसन्स बनतात. खरं तर पहिलं लायसन्स आहे FSSAI लायसन्स. हे सर्वात महत्त्वाचं लायसन्स आहे. हे लायसन्स यासाठी असतं कारण की आपण खाण्याच्या वस्तू विकतो, त्यामुळे हे रजिस्ट्रेशन खूप गरजेचं असतं आणि स्मॉल दुकानांसाठी एकदम बेसिक रजिस्ट्रेशन पुरेसं आहे. त्यानंतर याची फीस तुम्हाला सांगितली तर 100 ते 500च्या जवळपास ही आपण स्वतः बनवली तर येते आणि एजंटमार्फत जर आपण करायला गेलं तर 1500 ते 3000 रुपये आपल्याला लागू शकतात. आणि हे लायसन्स म्हणजे आपल्याला एक सेफ्टी आणि लीगल प्रोटेक्शन म्हणून आहे. आणि त्यानंतरचं आपलं दुसरं लायसन्स एक आहे ते शॉप ॲक्ट लायसन्स असतं. या लायसन्समध्ये शॉप ॲक्ट लायसन्समध्ये आपलं जे दुकान असतं ना हे ऑफिशियल रजिस्टर आहे, त्याचा तो प्रूफ असतो. आणि याचा खर्च खरं तर प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो. आपण महाराष्ट्रापुरता बोलू तर 1000 ते 3000 रुपयापर्यंत याचा खर्च येतो. त्यानंतर आपलं तिसरं लायसन्स आहे उद्यम रजिस्ट्रेशन. म्हणजे तुमचा बिझनेस हा MSME म्हणून रजिस्टर होतो. हे ऑनलाईन फ्री आहे. याचा फायदा काय? खरं तर आपल्याला बँक लोन भेटू शकतं कधी भविष्यात. आपल्याला भविष्यात गव्हर्मेंट स्कीम जर आले काही चांगले तर ते भेटू शकतात आणि त्याच्यामुळे हे लायसन्ससुद्धा इम्पॉर्टंट लायसन्स आहे. आणि त्यानंतर आपलं चौथं जे लायसन्स असतं ते असतं GSTचं. हे तर खरं आपल्या टर्नओव्हरवर आहे की आपला किती टर्नओव्हर होतो. लिमिट क्रॉस झाला तर आपल्याला GST लायसन्स घ्यावं लागतं आणि जर आपण लिमिटमध्येच आपला धंदा चालत असेल तर याची सध्या काही आपल्याला गरज लागत नाही. गव्हर्नमेंटमधून याची जास्त काही पैसे लागत नाहीत बनवायला, पण एजंटकडून किंवा आपण CAकडून बनवून घेतो तेव्हा याचे पैसे लागतात. हे सगळे जे लायसन्स आहेत ना हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला शॉपला आपल्या दुकानासाठी हे एक प्रोटेक्शन म्हणून काम करतात. तर दुकान चालू करण्यासाठी जवळपास आपल्याला एवढ्या लायसन्सची गरज लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हेच सांगणार होतो की दुकान सुरू करण्यासाठी सुद्धा कोणतं लायसन्स लागतं, कारण की दुकान सुरू करायचं आहे हे सगळ्यांच्या डोक्यात असतं, पण त्यासाठी कोणकोणते लायसन्स लागतात याची माहिती नसते. म्हणून आज मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपण पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटू. चला, नमस्कार.